राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई झाल्याची मदत खात्यावर मिळाली आहे। मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या पुढे ही रक्कम फेकून दिली। विशेष म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या 30,000 कोटी रुपयांच्या पॅकेजमधून हिंगोली आणि सेनगाव तालुका देखील वगळलाय। त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी संदीप नागरे। संदीप, नेमकं घडलंय का? या नोटा फेकून दिलेल्या दिसतात। नक्कीच आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारनं 2 दिवसापूर्वी मदत जमा केलेली आहे। शेतकऱ्यांना आता बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत। मात्र ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, अतोनात नुकसान झाले, त्यामुळं ही रक्कम जी आहे ती तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। आणि त्यामुळं रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आता गोरेगाव तहसील कार्यालयाच्या पुढे या शेतकऱ्याच्या खात्यावरती रक्कम जी आहे ती फेकलेली आहे। गजानन कावरखे या शेतकऱ्यानं आपल्या खात्यातले पैसे काढले आणि शासनाच्या दारामध्ये फेकलेले आहेत। आणि हे सगळं करताना सरकारने आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावी अशी एकमुखी मागणी देखील आता क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे। नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय ही मिळालेली मदत अतिशय तुटपुंजी आहे असा आरोप सध्या शेतकऱ्यांकडून करण्यात येतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।